नमस्कार. उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज बनवायची आहे केळीच्या पानावरची इडली. तर ती कशी बनवली मी सांगणार ही. त्याच्या अगोदर तुम्हाला काढून दाखवले ही अशी बनलेली आहे आणि मी हे ताट असं सजलेलं आहे असे केळीच्या पानावर. आणि चटणी बनवण्याची तर तुम्हाला शॉर्टमध्ये पण लाँग व्हिडिओमध्ये पण सांगितली की अशी चटणी बनवावी. आणि हे असं बेटर तयार केलेलं आहे मी इडलीचं. अर्धा किलो रवा आणि 1 वाटी डाळ उडदाची, ती दुपारी भिजू घालायची आणि मग संध्याकाळी दळून सकाळी ह्याची इडली करायची नाश्त्याला. तर हे पान असं धुवून घेतले होतं मी केळीचं आणि छोटे छोटे हे पण पानं कट करून घेतले होते कैंचीच्या मदतीनं आणि धुवून स्वच्छ त्याच्यावर हे पातळ एवढं तुम्ही पाहू शकता एवढं पातळ आहे. तर हे बेटर तर ते असं ह्याच्यामध्ये टाकलं मी पानावर आणि ह्याच्याने ॲसिडिटीवाल्यांना पण ॲसिडिटी होत नाही, आंबट पण नाही हे जास्त. तर मग असं बनवायचं आपण हे बेटर आणि हे पानावर असं टाकून द्यायला हे. मग आता हे पाणी गरम ठेवलं होतं मी 5 मिनटं अगोदर कुकरमध्ये. आता हे इडली कुकरमध्ये हे पात्र ठेवून द्यायचे असे आणि वरून झाकण लावायचं. 15 मिनिट ठेवून द्यायचं असंच. आता हे 15 मिनटाच्या नंतर उघडून बघायची आपली इडली कशी घट्ट होती चांगली. मग आता ही असं लावून ठेवलेलं आहे मी. आता ही इडली कशी झाली बघा, थंड असं आता काढून घेतली मी प्लेटमध्ये. अशी इडली चांगली झालेली आहे. ह्याच्यामध्ये सोडा टाकला नाही मी आणि डाळ पण जास्त टाकली नाही. लहान लेकरं पण खाऊ शकतात अशी ही इडली आहे. आता ही अशी इडली बनलेली आहे आपली. तर मग आता तुम्हाला काढून दाखवते ह्याच्या केळीचं पान कसं काढायचं. लहान लेकरांना तर खायला खूपच छान ही इडली. ह्याच्यामध्ये विटॅमिन पण असते चांगले ह्याच्यामध्ये इडलीमध्ये ह्या. आणि मोठे मोठे माणसं पण वयस्कर खाऊ शकतात ह्या इडलीला. का तर त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असते ना, डाळ कमी टाकल्यामुळं ॲसिडिटी पण होणार नाही त्यांना, काही नाही. मग असं आता हे काढून घेते केळीचं पान आणि हे अशी लेकराला खायला किती चांगली इडली लागते ही. अशी इडली तुम्ही करून पहा आणि सांगा. हे बघा तुम्हाला तोडून दाखवते मी अशी. आता हे असं तोडून दाखवले किती छान आपली स्पंजसारखी झालेली आहे इडली. अशी छान बनलेली आहे एकदम. आंबट नाही काही नाही, एकदम कमी डाळीची इडली आणि पातळ पाणी असं वणी केलं होतं त्याचं बेटर मी सगळं. असं आता हे आणखीन एकदा काढून दाखवते तुम्हाला पानावरून हे अशा पात्रामध्ये आणि थोड्या पात्रातल्या प्लेटमध्ये पण काढून घेतल्या होत्या मी. पण हे अगोदर डाळ भिजू घालायची आपण 11 वाजतानी. ती वाटीभर भिजलेली डाळ मग मिक्सरमधून काढून घ्यायची 5 वाजतानी. आणि ते रवा पण अर्धा किलो रवा आपला असते ना, ते म्हणजे धुवून चांगला त्याच्यामध्ये डाळ मिसळून टाकायची दळलेली आणि तसंच रात्रभर ठेवून द्यायचं. सकाळी नाश्त्याला अशी बनवायची इडली छान एकदम. अशी आपली चांगली बनती इडली केळीच्या पानावरची. लेकरांना बुद्धी पण वाढते केळीच्या पानावर खाल्ल्याने.